वीणाताई, केसरी हा हे एवढं मोठं नाव, पर्यटनाच्या क्षेत्रातलं अत्यंत मानाचं नाव आहे. आणि अशा वेळेला जेव्हा हा व्यवसाय म्हणजे रिटायरमेंटचं जेव्हा वय असतं तेव्हा भाऊनी सुरू केला आणि तो सुरू करत असताना मग तुम्ही सगळे एकवटले आणि मग सगळ्यांनी ठरवलं की आता आपण हे लावलेलं रोपटं खूप मोठं करायचं. तो पहिला दिवस आठवतोय तुम्हाला? निश्चितपणे. म्हणजे सुरुवात अशी झाली की आम्ही सगळ्यांनी बाबांच्या पाठी अगदी घोषा लावला होता की आपण आपलं नवीन जे काही आहे ते सुरू करायचं. आणि बाबा तेवढे त्यावेळी फॉर नव्हते, पण अशा काही गोष्टी घडल्या की बाबांनाही वाटलं की नाही, आता इट इज नीडेड. आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी म्हणजे बाबांना एक विश्वास दिला होता की काहीही झालं तरी चालेल, म्हणजे याच्या पुढची स्थिती आपली आहे त्याच्यापेक्षा खराब झाली तरी चालेल, आम्ही तुम्हाला दोष देणार नाही किंवा आईला दोष देणार नाही, पण नाव वी हॅव टू स्टार्ट. आणि असं करून तो प्रवास सुरू केला. अगदी म्हणजे असं होतं की काही नाही, आमचं स्वतःचं घर नाही आहे मुंबईत, आमची स्वतःची जागा नाही. अशा वेळी जी काही अगदी थोडीशी पुंजी आईबाबांजवळ जमलेली होती त्याच्यावर आम्ही म्हणजे आमच्या एका आत्ते बहिणीला तिला घेऊन एका चाळीत 10 बाय 10च्या रूममध्ये, जे तिचं रात्री घर आणि सकाळी आमचं ऑफिस, असं ते ऑफिस सुरू केलं. आणि पहिली जाहिरात म्हणजे मला आठवते की ती पहिली जाहिरात देताना सुद्धा मला मी कोणाकडे जायचं काय करायचं काही माहीत नव्हतं. जाहिरात दिली जाते म्हणून आम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. आणि महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला जे जाहिरातींचे रेट सांगितले ते म्हणजे ते तेवढे पैसे पण आम्ही पाहिलेले नव्हते. तर अशा वेळी काय करायचं म्हणून प्रश्न पडला. तर त्यावेळी मी त्यांना अगदी प्रश्न विचारला बहुतेक की म्हटलं ही तर जाहिरात म्हटलं क्लासिफाईडची आहे, पण पहिल्या पानावरची जाहिरात कितीला पडेल असं मी त्यांना त्यावेळी विचारलं. तर ते म्हणाले आत्ता त्याचा विचार करू नका, झेपणार नाही. पण ते म्हणाले ते बरं झालं, कारण या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना एक जिद्द निर्माण होते. आणि मग आम्ही ती पहिली जाहिरात दिली आणि पहिली जाहिरात दिल्यानंतर आम्ही असं चातकासारखी वाट बघत बसलो होतो. जवळजवळ असा आठवडा गेला आणि म्हणजे आपण जाहिरात दिली आणि लोकांनी यायला पाहिजे एवढीच इच्छा असायची. आणि पहिली एक आम्ही केसरीची पहिली सहल, म्हणजे मला आता खरंच हसू येतं की आम्ही त्यावेळी काउंटरवर बसून नक्की लोकांना काय इन्फॉर्मेशन देत असू, माहिती नव्हती, अनुभव नव्हता, काही नव्हतं. म्हणजे खरोखर त्यावेळच्या त्या येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना धन्यवाद द्यावेसे वाटतात, मनापासून त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आम्ही जे काही सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी टूर करायचं हे केलं. कुठे होती पहिली टूर? राजस्थानला गेली पहिली टूर, ज्यांच्यामधल्या काही लोकांशी अजूनही संबंध आहेत. म्हणजे 27 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला आठवतंय की 13 ऑक्टोबरला ही पहिली टूर गेली आणि मग हळूहळू तो प्रवास सुरू झाला जो आजपर्यंत सुरू आहे. मग या प्रवासात या सगळ्या तुमच्या धावपळीत हे सगळं म्हणजे एकीकडे टूर करायच्या नंतर तर रात्रभर तुम्ही टूर ती कुठेतरी सोडायचात, परत यायचात ग्रुप घेऊन, असंही तुम्हाला बऱ्याचदा असं खूपदा केलं आम्ही, सगळ्यांनीच केलं. म्हणजे दिवस दिवस रात्र रात्र प्रवास केला. आणि त्यावेळी खरंच सांगते ती एक नशा असते, आयदर ती जिद्द असते किंवा आपण काहीतरी करून दाखवायचं हे एक भूत सवार असतं डोक्यावर. त्याच्यामुळे कष्टांचं काहीच वाटत नाही. म्हणजे मला आठवतंय की मी गोल्डन टेम्पल मेल म्हणजे ज्याला फ्रंटियर मेल म्हणायचो, ती 2 रात्री घेते दिल्लीला जायला. त्याने इथून निघायचं, ग्रुपला घेऊन जायचं, 8 दिवसांची टूर करायची, परत यायचं. परत आल्यानंतर आम्ही सकाळी इथे पोचायचो आणि सकाळी पोहोचल्यानंतर परत रात्री दुसरी टूर घेऊन निघायचं. असा तो प्रवास करायचा. म्हणजे झोप तर नसायचीच, पण त्याच्यातच लगेच त्या ग्रुप समोर हसत खेळत उभं राहायचं. कारण बाबांनी एक शिकवलं होतं आणि जे आम्हाला जाणवत होतं की येणारा प्रत्येक पर्यटकाची ती पहिली टूर असते आणि त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा तो नाटकाचा प्रयोग नीट करायचा. आणि तो नाटकाचा नाही तर तो मनापासून करायचा परत, म्हणजे पूर्ण जीव ओतून करायचा, कारण त्यांना तो आनंद द्यायचा असतो. असं करत करत या टूर्स केल्या. कसं माहित नाही, पण बिझनेस वाढवायचाच हे एक मात्र ठरवलेलं होतं. केसरी हे मोठं होताना आपलं माणूस ही एक संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर राबवली. पण तुम्हाला आपलं माणूस कधी आणि कुठे भेटलं? मला आपलं माणूस भेटलं 1989ला. माझ्या आईला माझ्या लग्नाची खूप चिंता लागली होती. मग त्यावेळी मला माझ्या आत्ते बहिणीने सुधीरचं नाव सुचवलं आणि सुधीरला बघितल्यावर वाटलं की नाही आता लग्न केलं पाहिजे म्हणून. आणि लग्न केलं पाहिजे म्हटल्यानंतर आमच्या सासूबाई आडव्या आल्या. ते म्हणे ही भटक भवानी नकोच मला.
अरे बाबा. हा, कारण ही सगळीकडे फिरते तर ही नको, म्हणून त्यांनी नाही म्हटलं. आणि सुधीर आईच्या आज्ञेच्या बाहेर नव्हता. मग म्हटलं आता काय करायचं, हे म्हणजे जरा वेगळंच प्रकरण होतं. हे परत एक आणि आव्हान. हा, म्हणजे हे एक आव्हान होतं, कारण एकदा आता सुधीरला बघितल्यानंतर असं वाटलं होतं की नाही, लग्न करायचं तर ह्याच मुलाशी करायचं म्हणून. मग मी सुधीरला असं एक मस्त पत्र लिहिलं आणि मी त्याला म्हटलं, म्हणजे मुलगी अशी जरी बाहेर फिरत असली तरी म्हणजे काय अशी काही वेगळ्या तऱ्हेने वागणारी असतेच असं नाही वगैरे वगैरे, काय काय असं इमोशनली ब्लॅकमेल केलं आणि त्याला जाळ्यात घेतलं. आणि मग त्याने कसं तरी करून त्याच्या आईला आणि बाबांना पटवलं. पण हे इतकं काम करून पुन्हा जमिनीवर राहायचं, हे कसं जमवतं? नाही, ह्याला कारण मला वाटतं एक तर असं आहे की आपले संस्कार एकतर महत्त्वाचे आहेत. कारण बाबांनी आम्हाला अगदी पहिल्यापासून शिकवलं की पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत, आपल्या डोक्यात हवा जाऊ नये. दॅट इज वन. त्यांनी दुसरं सांगितलं की कोणत्याही गोष्टीची लाज वाटता कामा नये. त्याच्यामुळे आजही आम्हाला पर्यटकांची बॅग उचलायला म्हणा, जर एखादं टेबल खराब असेल तर ते पुसायला कसलीही लाज वाटत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसऱ्यांविषयीची मला वाटतं कृतज्ञता. आणि मला वाटतं ही जर कृतज्ञतेची भावना जर आपल्यात असेल आपल्या सभोवतालच्या सगळ्यांप्रती, तर मला नाही वाटत पाय जमिनीवर राहायला काही अडचण असेल. बरं, आता वेगळं की तुम्हाला नाचाची किंवा गाण्याची किंवा अशी काही आवड किंवा असं काही? माझं नाव वीणा आहे, पण काहीही संबंध नाही म्हणजे माझा संगीताशी, वाद्यांशी. आणि म्हणजे मला आठवतं एकदा मी गरब्यात नाचायला गेले होते आणि मला अक्षरशः त्यांनी मग खेचून बाहेर काढलं की हे तुम्हाला जमण्यासारखं नाहीये. त्यामुळे नाच, गाणी, म्हणजे मला गाणी ऐकायला खूप आवडतात. आजूबाजूची 4-5 जणांच्या पायावर पाय पडला म्हणून.